नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीविषयी असणार आहे. कारण 15 एप्रिल 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी. आणि या पुण्यतिथीनिमित्त बघा 7 दिवस आधीचा जो कालखंड असतो त्यामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह जो आहे तो सुरू होत असतो. आणि यावर्षी बघा 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे. अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे काय? तर बघा या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह जो आहे तो सुरू होतो. या 7 दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नामजप जे आहे ते सुरू होतं. होम हवन देखील सुरू असतात. त्यातल्या त्यात दररोज विविध प्रकारचे याग देखील सुरू असतात. अशा भरपूर प्रकारच्या सेवा या 7 दिवसांमध्ये केंद्रामध्ये केल्या जातात. त्यामुळे जो कोणी या सेवेमध्ये सहभागी होतो, केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करत असतो, मुळातच तो भाग्यवान असतो. पण बघा बऱ्याचदा असं होतं की आपली इच्छा असूनसुद्धा आपल्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा मग आपल्या सांसारिक अडचणींमुळे आपण थेट केंद्रात जाऊन पारायण करू शकत नाही. मग अशा वेळेस जर आपण घरी जरी आपण केलं तरी देखील चालेल. पण बघा या 7 दिवसांमध्ये एकदा का होईना केंद्रामध्ये जाऊन तिथल्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये आपला सहभाग हा नोंदवायचा आहे. पण आपण घरी देखील सेवा ह्या नक्कीच करू शकतो. आता बघा बऱ्याचदा महिलांना मासिक धर्मामुळे किंवा मग इतर कारणांमुळे या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये जर गुरुचरित्र पारायण करता येणार नसेल, तर मग बघा अशा वेळेस फार मनाला लावून न घेता आपल्याला काय करता येईल याचा विचार करायचा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण जे आहे ते करू शकता. बघा मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असं म्हटलं जातं. त्यामुळे गुरुचरित्र पारायण आपण कधीही करू शकतो. असं काही नाही की केंद्रात सुरू आहे तेव्हाच आपल्याकडून व्हायला हवं. अर्थात या 7 दिवसांमध्ये झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण नाही झालं तर त्याच्या आधी देखील तुम्ही हे पारायण जे आहे ते सुरू करू शकता. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही पाहता त्या दिवसापासून जरी तुम्ही सुरुवात केली, त्याच्यानंतर जरी सुरुवात केली तर देखील चालणार आहे. बघा ह्या 7 दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नाम सुरू असतं, यज्ञ सुरू असतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या सेवा देखील केल्या जातात. स्वामी याग, गणेश याग, चंडी याग, गीता याग हे सगळे याग जे आहेत ते या दिवसांमध्ये या 7 दिवसांमध्ये केले जातात. आणि त्यामध्ये जर आपण जर सहभाग नोंदवला तर आपला कुळाचार देखील यामार्फत होत असतो. त्यामुळे या गोष्टी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या व्यतिरिक्त बघा जर तुम्हाला मंदिरात जाऊन काही करणं शक्य झालं नाही किंवा मग गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असून पण त्याचे नियम जर पाळणं तुम्हाला शक्य नसेल, तर बघा आपण घरीच एक छोटीशी सेवा आहे ती देखील करू शकतो. त्यासाठी बघा फार वेळ तुम्हाला लागणार नाही. अगदी 10 मिनिटाची सेवा आहे. अतिशय सोपी अशी सेवा आहे. आता बघा छोटीशी सेवा आहे 5-10 मिनिटाची, 10-15 मिनिटाची आहे. तर त्याचं फळ कमी मिळेल किंवा उशिरा मिळेल. तर बघा असं काही नाही. जेव्हा आपण 10-15 मिनिटाची सेवा करतो, पण अगदी शुद्ध भाव ठेवून करतो, आपलं कर्म चांगलं ठेवून करतो आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विश्वासाने करतो, तेव्हा त्या सेवेचं फळ 100% आपल्याला मिळत असतं. तर बघा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही स्वामीचरित्र करू शकता, नामस्मरण करू शकता, दररोज 11 माळ जप तुम्ही करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. या व्यतिरिक्त बघा तुम्हाला गुरुचरित्राची सेवा करायची इच्छा होती, पण आता ती होत नाही आहे. तर काय करायचं? तर बघा तुमच्याकडे नित्यसेवेचं जर पुस्तक असेल, तर त्यामध्ये बघा गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे. आता ही वाचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. या अवतरणिकेमध्ये प्रत्येक अध्यायाचं थोडक्यात महत्त्व जे आहे ते एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुचरित्रामध्ये 1 ते 52 अध्याय आहेत आणि 53वा अध्याय जो आहे त्यामध्ये अवतरणिका दिलेली आहे. तशाच पद्धतीची ही जी अवतरणिका आहे ती नित्यसेवेमध्ये दिलेली आहे आणि ही अवतरणिका आपल्याला वाचायची आहे. आता या 7 दिवसांमध्ये तुम्ही वाचू शकता किंवा त्याच्या आधी देखील तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. जर आपण ही सेवा केली तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरी पडणार आहे. तर नक्कीच तुम्ही थोडासा वेळ काढून गुरुचरित्र अवतरणिका जी आहे ती या 7 दिवसांमध्ये वाचायला सुरुवात करा. आणि बघा सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा. दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा जी आहे ती करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ जी आहे ती आपल्याला सोडायची आहे. म्हणजे या वेळेमध्ये आपल्याला वाचायचं नाही. कारण दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा जी आहे ती करू शकता. या व्यतिरिक्त बघा यासाठी काही नियम आहेत का? तर नियम तसे काही नाही. फक्त मांसाहाराचा नियम आपल्याला पाळायचा आहे. बाकी दुसरे कोणतेही नियम यासाठी नाही आहेत.
यानंतर बघा अजून एक सेवा आहे ज्याने आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे. आपल्याला गुरुचं बळ जे आहे ते मिळणार आहे. गुरुची कृपा जर आपल्यावर असेल तर आपण प्रत्येक संकटावरती मात करू शकतो. याशिवाय बघा आपल्या आयुष्यामध्ये जे अडथळे येत असतात त्यापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर गुरुला शरण जाण्याव्यतिरिक्त जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुचरित्रातला अजून एक अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. बघा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. प्रत्येक अध्यायाचं विशेष असं महत्त्व आहे. पण आपल्याला गुरूंचा आशीर्वाद लाभावा यासाठी गुरुचरित्रातील 9वा अध्याय जो आहे तो दररोज या 7 दिवसांमध्ये वाचायचा आहे किंवा त्यानंतर देखील तुम्ही ही सेवा जी आहे तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही करू शकता. कारण 9वा अध्याय वाचायला अगदी म्हणजे तो छोटासा आहे. वाचण्यासाठी 7 ते 8 मिनिटं फार फार तर 10 मिनिटं लागतील. त्यामुळे अशा पद्धतीने 9वा अध्याय जर गुरुचरित्रातला 9वा अध्याय जर वाचायला तुम्ही सुरुवात केली तर गुरुचं बळ जे आहे ते तुम्हाला लाभणार आहे. आता हा जो अध्याय आहे तो वाचण्यासाठी काय नियम आहेत तर बघा यासाठी देखील फार असे नियम नाही आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे मांसाहाराचा जो नियम आहे तोच आपल्याला इथे पाळायचा आहे. या 7 दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार जो आहे तो करायचा नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन देखील तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर इच्छा असेल तर या 7 दिवसामध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन देखील करू शकता. याशिवाय बघा तुम्ही ह्या 7 दिवसाच्या नंतर जर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची असेल, हा 7वा 9वा अध्याय जो आहे तो तुम्हाला वाचायचा असेल, तर त्यामध्ये देखील नियम मांसाहाराचेच आहेत. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल, त्या दिवशी तुम्हाला ही पोथी जी आहे ती मांसाहार करण्याच्या आधी तुम्ही या पोथीला हात लावू शकता. 9वा अध्याय जो आहे त्याची वेगळी सेपरेट पोथी जी आहे ती मिळते. तुम्ही पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे जर विचारलं तर गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो तुम्हाला त्याची सेपरेट पोथी आपल्याला घ्यायची आहे आणि ती वाचायची आहे. गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ जो आहे तो आपल्याला रोज घेऊन बसायचा नाही. ही सेपरेट पोथी 9व्या अध्यायाची सेपरेट पोथी आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला वाचायची आहे आणि मांसाहार करण्याआधी आपल्याला ही वाचायची आहे हे लक्षात घ्या. तर बघा अशा पद्धतीने गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचण्यासाठी आणि गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी मांसाहाराव्यतिरिक्त दुसरा कोणताही नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही. त्यामुळे ही सेवा केल्याने निश्चितच तुमचं गुरुबळ मजबूत होणार आहे आणि याशिवाय तुमच्या सांसारिक ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. या व्यतिरिक्त बघा तुम्ही जी काही नित्यसेवा करत असाल त्यामध्ये बघा स्वामी चरित्रातील 3 अध्याय असतील, त्याचप्रमाणे तारक मंत्र असेल किंवा मग स्वामी समर्थांचा जप असेल, 1 माळ जप असेल, 11 माळ जप असेल. अशा पद्धतीने ज्या काही तुम्ही नित्यसेवा करता त्या नित्यसेवा आपल्याला सुरूच ठेवायच्या आहेत. असं नाही की आपण नवीन सेवा सुरू करत आहोत तर मग जुन्या सेवा करायच्या की नाही, तर त्या देखील आपल्याला म्हणजे आपल्या ज्या सेवा नित्यसेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्याच आहेत. पण ह्या सेवा देखील आपल्याला या दिवसांमध्ये या 7 दिवसांमध्ये आपल्याला करायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने ह्या सप्ताह काळामध्ये ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो तुम्हाला 100% निश्चितच अनुभवायला येईल. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.